नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता उन्हाळा चालू आहे आणि भाजीला म्हणावं असं एवढं काही भेटत नाही. मग आपल्याला रोज रोज तीच भाजीला काय बनवायचं हे सगळ्यात मोठं टेन्शन असते. मग आज आपण भाजी न वापरता असा काहीतरी गरमागरम आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत की घरात नेहमी उपलब्ध असणाऱ्या गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठापासून मऊ आणि चविष्ट शेंगोळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. आणि हे तुम्ही चपाती, भात आणि भाकरीसोबतही खाऊ शकता. चला तर मग थेट रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आहे आणि 2 मोठे चमचे बेसन घेतलेले आहे. आपण आता वाटणसाठी काय काय लागतंय ते पाहूया. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. याचं आपण वाटण तयार करणार आहोत. आणि फोडणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. तेल आपल्याला 2 ते 3 चमचे लागणार आहे. जिरे, मोहरी, हळद घेतलेली आहे पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट घाला, नाहीतर नाही घालू शकत. थोड्या हिरव्या मिरच्याचं प्रमाण 1-2 मिरचीचं जास्त वाढवा आणि स्वादानुसार नमक आणि खूप ढेर सारी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. चला तर आपण आता सुरुवात करूया. इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे सर्व आता बिना पाणी घालता वाटण तयार करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही. ते आता मी बारीक करून घेतलेलं आहे. इथे आता भांडे घेतलेलं आहे, पराती घेऊ शकता. चाळून पीठ मी घेतलेले आहेत. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, स्वादानुसार नमक घालायचं आहे आणि वाटण तयार करून घेतलेलं आहे ते अर्धा ते पाऊण चमचा घेतलेला आहे. तेल घातलेलं आहे. तेल 1 ते सव्वा चमचा घालायचं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचे. याच्यात तुम्ही वाटण 1 चमचाही घालू शकता, आवडेल तसं. हे पहा, आता हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम थोडं थोडं पाणी घालत चपातीपेक्षाही थोडे घट्ट कणिक करून घ्यायचे आहे आपल्याला. पातळी जास्त ठेवायची नाही किंवा जास्त घट्टही ठेवायची नाही. हे तुम्ही उन्हाळ्यात बनवून खाऊ शकता. थंडीत आपण हुलगा जो असतो ना, ज्याला कुळीत म्हणतात, त्याच्या पिठाचे बनवतात. ते आपण थंडीत बनवू शकतो. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे या पिठाचे करायचे. खूप छान टेस्ट लागते याची. आणि छानपैकी आपण खमंग वाटण तयार करून घेतलेलं आहे ना, ते 1 चमचा तुम्हाला जसे आवडेल तसे घालू शकता. मी पाऊण चमचा घातलेला आहे. ओवा घालायला विसरलेली. हे पहा, हातावरती चोळून घालायचं आहे. आणि याच्यात तुम्ही हळदी घालू शकता. हळद घालताना थोडं स्किप झालेलं आहे. मळून घेतलेलं आहे. हे पहा, जास्त सैली नाही आणि जास्त घट्टही नाही, असं करून घ्यायचं. मी हळदी थोडी टाकलेली आहे, तुम्ही हळदी घालू शकता कलरसाठी. तर याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. आता आणखीन एकदा हे पीठ असं एकत्र करून घेऊया. नंतर पीठ असं मॅश केलं ना की खूप छान शेंगोळे बनतात, वळून घ्यायला येतात चांगली. जास्त जाड बनवू नका, पातळच बनवायचे. हे पहा, हे असे ताटात नाहीतर पळपूट घ्यायचा आणि त्याच्यावरती हे असं वळवून घ्यायचं. हे पहा, हे असे वळायचे. भिजून द्यायचं पीठ, म्हणजे हे होणार नाहीत. आणि तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढं तुम्ही असं हे असं वळलं की याला शेंगोळे म्हणतात. हे पहा, असं करायचे. किंवा तुम्हाला अशी डिझाईन बनवायची असेल ना तरी बनवू शकता. हे पहा, अशी कर. तर मी आता सर्व असे करून घेते. हे पहा, मी हे सर्व बनवून घेतलेले आहेत. काही असे बनवलेले आहेत आणि असे काही बनवलेले आहेत. इथे मी आता पातेल चढवलेले आहे आणि तेलही घातलेलं आहे. थोडी मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की मग जिरे घालायचे आहेत. मोहरी चांगली तडतडलेली आहे, जिरे घालायचे आणि कढीपत्ताने वाटण करून घेतले ते घालायचे. हे पण आता तेलात चांगलं भाजून घ्यायचे. हे चांगलं भाजलं की मिरची पावडर आणि हळद घालायची आहे. तर हे तेलात चांगलं भाजलं की मिक्सरमध्येच थोडंसं पाणी मी घेतलं होतं ते घालायचं आणि आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढा करायचा. पातळच करायचा.
आता हे पिठाचा गोळा थोडा ठेवलेला तो पाण्यात एकदम छान विरघळून याच्यात घातलेला आहे घट्ट येण्यासाठी. आणि स्वादानुसार मीठ घालायचे आहे. आपण पिठात मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडेच घाला. याच्यात आता हे घालून घ्यायचं आहे. उकळायला लागले घालायचे. उकळायला लागलेलं आहे. आता याला झाकून आपण 10 ते 12 मिनटं वाफ देऊन घेणार आहोत. याला आता झाकायचे. थोडंसं मी असं ठेवणार आहे ओतू जाऊ नये म्हणून. 10 ते 12 मिनटं याला आता उकळवून घ्यायचं आहे. 12 मिनटं झालेले आहे. त्याने खूप छान शिजलेले आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे. हे पहा, हे पहा खूप छान शिजलेलं आहे. चला तर आता सर्व करूया. हे पहा खूप छान बनलेलं आहे. तर आपले शेंगोळे तयार झालेले आहेत. थोडीशी कोथिंबीर वरून सर्व करूया. तर तयार आहेत आपले गव्हाचे आणि ज्वारीचे मऊशीर शेंगोळे. यावर साजूक तूपही तुम्ही सोडून याचा गरमागरम आस्वाद घेऊ शकता आणि चपातीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा. धन्यवाद.